अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग आज एक नवीन महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेली आहे। तुमच्या जीवनामध्ये खूप काही संकटे आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये धनप्राप्तीविषयी समस्या असेल तर आज मी तुळशी मातेविषयी काही महत्त्वाची माहिती आणि उपाय घेऊन आलेली आहे। आणि तुळशी मातेला जल अर्पण करताना काही मंत्र आपण जर म्हणून तुळशी मातेला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची अखंड कृपा राहते। बघा, तुळशी मातेची थोडीशी मी माहिती सांगते। तुळशी माता ही एक पवित्र होती। एकदा काय झालं, शिवाने आपले तेज समुद्र टाकले होते। त्यांच्या पोटी एक महातेजी बालक जन्माला आला। हा तो मुलगा होता जलंधर। जलंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला आणि त्याच्या राजधानीचे नाव जलंधर नगरी असे ठेवले। पण दैत्यराज कालनेमाने त्यांची कन्या वृंदा हिच्याशी त्याचा विवाह झाला। जलंधर हा महाराक्षस होता। आपल्या पराक्रमासाठी माता लक्ष्मीला प्राप्त करण्याच्या इच्छेने सुद्धा युद्ध केले, पण सागरातून जन्माला आलेल्या माता लक्ष्मीचे त्यांना आपला बाहू म्हणून स्वीकारले आणि तेथून तो पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्यासाठी कैलास पर्वतावर गेला। भगवान देवादिदेव शिवांचे रूप धारण करून माता पार्वतीच्या जवळ गेला, परंतु मातेने आपल्या योगाच्या सामर्थ्याने त्याला लगेच ओळखले आणि तो तेथून अंतर्धान पावली। मग देवी पार्वतीचे क्रोधहीन होऊन भगवान विष्णू संपूर्ण कथा सांगितली आणि जलंधराने पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती आणि जलंधर त्यांच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला होता, पण त्याचा प्रभाव झाला नाही। म्हणून जलंधराचा नाश करायचा असेल तर वृंदाच्या पतिव्रताचा धर्म मोडावाच लागेल, मग अत्यंत आवश्यक होते। मग ह्या कारणास्तव भगवान विष्णू ऋषीच्या वेशात जंगलात पोहोचले आणि जिथे वृंदा एकटीच प्रवास करत होती तेव्हा भगवंतासोबत दोन मायावी राक्षस होते। त्यांना बघून वृंदा घाबरली आणि ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले आणि त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले। तेव्हा ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रगट केले आणि एका माकडाच्या हातात जलंधराचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते। मग पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली आणि शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनंती केली आणि भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रातीने जलंधराचे मस्तक शरीराला जोडले, पण ते स्वतःही त्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि वृंदाच्या या फसवणुकीमुळे किंचितही जाणीव तिला झाली नाही आणि वृंदा परमेश्वरासोबत पतीप्रमाणेच वागू लागली। त्यामुळे पतिव्रत नष्ट झाले आणि हे घडताच वृंदा पतीचा जलंधरात युद्ध पराभव झाला। मग तेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळाली। तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शील असल्याचा शाप दिला आणि विष्णूने आपल्या भक्तांचा शाप स्वीकारला आणि शालिग्राम दगडात बदलले। विश्वाच्या निर्मितीत दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली आणि ते पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णू शापापासून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली। वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदहन करून घेतली। मग जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते आणि भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पतिव्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षा प्रिय झाली आहेस। आता तुळशीच्या रूपात तू सदैव माझ्यासोबत असशील। तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यात देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह म्हणून आपण साजरा करतो। जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला परलोक विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद भगवंतांनी दिला। मग जलंधराच्या या राक्षसी भूमीत जलंधरा नावाचे प्रसिद्ध आहे। सती वृंदा मंदिर मोहल्ला कोट
किशनचंद येथे आहे आणि म्हणतात की ह्या ठिकाणी एका प्राचीन ग्रहात थेट हरिद्वाराला जात असे. मग मंदिरात सती वृंदा देवीची 40 दिवस मनापासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि आपण जर ह्या तुळशीला भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिलेला आहे. अशी भगवान विष्णूंनी वरदान दिलेली तुळशीला आपण दररोज पाणी टाकून तुळशीची सेवा केली तर आपल्याला कधीही धनाची कमी पडत नाही. धार्मिक ग्रंथानुसार तुळशीला पाणी घालताना ओम वृंदाय स्वाहा हे 3 शब्द आपण बोलायचं आहे. ओम वृंदाय स्वाहा. मग भगवान विष्णू पूजेत तुळशीचे पाने अर्पण केल्याशिवाय आपण तोडत नाही आणि कोणतेही नैवेद्य अर्पण करताना आपण तुळशीचे पान अर्पण केल्याशिवाय कोणतेही देव नैवेद्य अर्पण होत नाही. बघा, अशी ही महान तुळशी आहे. तर ह्या तुळशीला आपण जर कोणाची वाईट नजर लागली असेल तर त्याला डोक्यावरून पायापर्यंत 7 तुळशीचे पान व 1 काळी मिरे घेऊन उतरून वाहत्या पाण्यात सोडल्याने त्यांची नजर दोषापासून बचाव होते. आपल्या हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशी मातेसमोर दिवा लावण्याची पण सुद्धा प्रथा आहे. तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवा जरूर लावावा. तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धी येईल. हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीचे मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की भगवान विष्णूचा अवतार ही श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले आणि तुळशीच्या पानाशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाहीत. भगवान विष्णू तुळशीचे पाणी घालताना त्याला चंदन मिसळावा. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि घरात समृद्धी आणि धान्य भरभराट राहते आणि कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही. आता तुळशीचे काही नियम पाहूया. तुळशीचे काही नियम आहेत, यांचे पालन करणे बंधनकारक आहेत आपल्या जीवनामध्ये. त्यांचे नियम अचूक पालन केले तर तुळशी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुम्हाला कायमच लाभेल. आणि म्हणून अनावधाने देखील तुळशीच्या रोपाबद्दल पुढील चुका आपल्याला करू नका. तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नये. आणि रविवार आणि सोमवार लगातार 2 दिवस येत असेल तर दोन्ही दिवस आपण तुळशीला पाणी घालू नये आणि असे केल्याने आपल्याला दोष लागतात. ह्या दिवशी रविवारी आणि एकादशीला देवी भगवंतासाठी निर्जला व्रत करत असते अशी श्रद्धा आहे. त्या दिवशी तुळशीला पाणी घालून त्यांचे व्रत भंग होणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.